विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी भोंदू खरात संदर्भात। भोंदू खरात नामकरण आवारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता आहे। भोंदू खरात आणि नामकरण आवारेला सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यांना कोठडी सुनावण्यात आलेली आहे। भोंदू खरात प्रकरणात नामकरण आवारे हा देखील सहभागी असल्याचं कळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती। त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। किरण, भोंदू खरात आणि नामकरण आवारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। एका आर्थिक फसवणूक संदर्भात सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता। खरं तर त्या प्रकरणामध्ये अशोक खरात आणि नामकरण आवारे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। त्यांच्या पोलीस कोठडी हे संपत असल्याने त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं। दोन्ही वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आणि त्यानंतर या दोघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आणि त्यामुळे अशोक खरातचा जो ताबा आहे आता जे ईडी घेईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। जी किरण, नामकरण आवारे संदर्भात कशी चौकशी सुरू आहे? कारण अनेक बँक व्यवहार त्याच्या आणि खरात मध्ये झाल्याची माहिती होती। खरं तर प्रणिता, नामकरण आवारेची एक पतसंस्था आहे। त्या पतसंस्थेमध्येच अशोक खरातने मोठ्या प्रमाणात बनावट खाते उघडले आणि त्या खात्यामधून हे मोठ्या प्रमाणात जे आहे ते आर्थिक व्यवहार केलेले आहेत अशा पद्धतीची माहिती तपासामध्ये समोर आलेली होती आणि त्यानंतर नामकरण आवारेला या सगळ्या संदर्भात अटक करण्यात आली आणि त्यानंतर याच प्रकरणामध्ये अशोक खरातला सुद्धा ताब्यात घेऊन आतापर्यंत चौकशी करण्यात आलेली आहे। अनेक बनावट खाते जे आहेत ते एकूणच जे अशोक खरातकडे हे भविष्य बघायला जात होते। या सगळ्या लोकांवरती अशोक खरातने खरं तर त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन हे खाते उघडलेले होते आणि त्यानंतर याच खात्यामधून त्यांनी आर्थिक व्यवहार केलेले आहेत अशा पद्धतीची माहिती जी आहे ते चौकशीमध्ये समोर आली आणि त्यानंतर ही संपूर्ण कारवाई झाली आणि त्यानंतर आज या दोघांनाही न्यायालयामध्ये हजर केला असता या दोघांनाही मान्य न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आणि त्यानंतर आता अशोक खरातचा जो ताबा आहे तो जे ईडी घेईल अशा पद्धतीचं माहिती मिळते। अगदी किरण, खरात आणि नामकरण आवारे यांच्यामध्ये काही जमीन व्यवहार झाले आहे का किंवा फक्त पैशांची देवाणघेवाण? काय काय व्यवहार त्यांच्यात झालेले आहे अशी माहिती आतापर्यंत ईडीला मिळते आहे? आतापर्यंत तरी फक्त जे पतसंस्था आहे या नामकरण आवारे त्या पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत। त्या पतसंस्थेमध्ये अशोक खरातने मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या लोकांच्या नावावरती खाते उघडलेले होते आणि त्या खात्याच्या माध्यमातून अशोक खरातने हे व्यवहार केलेला आहे। आर्थिक जे उलाढाल आहे या सगळ्या खात्याच्या माध्यमातून अशोक खरातने केलेले आहेत आणि हे खाते उघडताना जे कागदपत्र आहेत ते फेक कागदपत्र देऊन ही संपूर्णपणे जी आहे आर्थिक जे उलाढाल झालेली आहे अशा पद्धतीचं माहिती तपासामध्ये समोर आल्यानंतर या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आलेली आहे। अजूनही ही चौकशी करायची आहे त्यामुळे पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीचं युक्तिवाद जे आहे ते सरकारी वकिलांकडून एकूणच करण्यात आला। मात्र न्यायालयाने या दोघांनाही न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। आता नेमकं पुढची कारवाई कशा पद्धतीने होतो हे बघणं महत्त्वाचं असणार। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।